नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज बनवायचे आहेत खेकडे आणि हे आणले आहेत मामा मामींनी, म्हणजे अमोलचे मामा मामी आलेले आहेत गावावरून ताईकडे. तर आज आहे रविवार. सकाळीच नाश्ताही आमचा ताईकडून आलेला आहे. चटणी आणि घावणं नाही आहे, आंबोळ्या म्हणतात ना, तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत घालून करतात ना ते. तर सोबत ना आम्ही मक्का काल आणलेला शनिवार रात्री, तर तेही बॉईल केलेले आणि तेही घेतले खायला. तर ताईने ना अशा रेसिपीज करून मस्त असे भरपूर सारे एक डब्बा भरून खेकडे पाठवलेले होते गावावरून. तर त्याचा असा एवढा मोठा टोप रस्सा केलेला आहे, सोबत आहे भाकऱ्या आणि भात. तर मस्त झणझणीत असा तिखट रस्सा झालेला आहे. पावसाची सुरुवात खेकड्यांनी झाली ना म्हणजे झालेच, मज्जाच मजा असते. खेकडे खायची खरी मजा नाही पावसातच असते. तुम्ही काही बोला, एक थंडीत आणि पावसामध्ये, उन्हामध्ये आपण खेकडे खाऊ शकत नाही. तर आमच्या घरात माहीला ना हे नांगे आहे ना ते आवडतं. ते हे केवढे लालसर आणि भरीव आहेत बघा. आणि ते भाकरी आणि खेकड्यांचा रस्सा आणि हे नांगे ते तिला दिलेलं आहे. अर्णवला आणि अन्वीला ना प्रॉपर असं फोडून द्यावं लागतं, तिथला आत मांस काढून खायला द्यावं लागतं, कारण अर्णवलाही नाही माहीला येत नाही खायला. त्याच्यामुळे हे कामं त्यांचे मम्मी आणि पप्पा करवते. तर इथे मी काढलेलं आहे खेकडे. आज मामा मामी आहे त्याच्यामुळे सुरुवात तर छान झालेली आहे. आणि मामांना व्हेज खायचं असतं, नॉनव्हेज नाही, त्याच्यामुळे मामा व्हेज खात आहेत आणि आम्ही मस्त ताव मारलेला आहे खेकड्यांवर आणि भाकरीवर. तर ताई जवळ आल्यापासून ना माझं काम खूप वाचलेली आहेत, म्हणजे जेवणापासून मुलांना आणण्यापर्यंत. म्हणजे अर्णवलं तर तीच आणते, हे तुम्हालाही माहिती आहे. आणि ही माझी मामी आहे, म्हणजे अमोलची मामी आहे, माझी मामी सासू आहे. आणि मामाना की तुम्ही याच्या आधी व्हिडिओमध्ये बघितलं असेल. तर इथे बघा मस्त अशी चवीचवीने सगळे खात आहेत. 2-2.5 तास कोणी उठलं नाही आहे जेवून, हे बघा. आणि संध्याकाळी पण हेच करणार. नॉनव्हेजचा प्रकार असेल ना तर आम्ही 2 टायमाचं एकदा असं बनवतो. तर जेवण करून आम्ही निघालो मार्केटला, कारण जायचं आहे फार्म हाऊसवर 2 दिवस राहण्यासाठी. तर मुलांची थोडीफार खरेदी करून घेत होती मी. तर अमोलला म्हटलं घरी जाण्यापेक्षा ना चहा मस्तपैकी बाहेरच पिऊया, सह्याद्रीमध्ये आणि अमृततुल्य असे 2 आहेत कळव्यामध्ये. तर आम्ही सह्याद्रीमध्ये गेलो. आणि ना आता ना अर्णव मायासारखाच झालेला आहे, तोही चहा प्यायला झाले, म्हणजे अन्वी तर पितेच आणि आता अर्णव पण पितो चहा. सह्याद्रीवाल्यांचा 1 नंबर असतो, म्हणून आम्ही तिकडे गेलो प्यायला. येता येता गेलो ताईकडे, तर सगळे असे बसून होते. तर म्हटलं चला एक गेम खेळूया. तर हा गेम कोणाकोणाला माहिती आहे आणि कोण कोण खेळतं आत्ताही, तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. ह्या जर गेम असे मुलांना आपण आत्ता दाखवले ना तर त्यांनाही आवड निर्माण होईल. हे बघा हा अर्णव आमचा कशी उडी मारतोय आणि जरा टच झालं की त्याच्यावर नंबर येतो, म्हणजे त्याच्यावर डाव येतो. तर इथे चालू झाला दुसरा गेम. मुलंही फुल एन्जॉय करत होते आणि आम्हीही फुल एन्जॉय करत होतो, मोठेही एन्जॉय करत होते. आणि असंच एकत्र फॅमिली मिळून खेळणं वगैरे झालं ना तर मुलांना, म्हणजे आपल्या मागच्या पिढीलाही ती सवय होऊन जाते. आणि ताई जवळ आल्यापासून आता ह्या गोष्टी सगळ्याच आमच्याकडून होतात. आता लवकर विचार करते कॅरम घ्यायचा, जेणेकरून एकत्र परत खेळल्या जाईल. तर ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे व्हिडिओचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला येतील. तर बाय, टेक केअर, काळजी घ्या.